वसंतदादा साखर संस्थेवर चौकशीचा बडगा. मुख्यमंत्र्यांनी दिले वसंतदादा साखर संस्थेच्या चौकशीचे आदेश. पवार काका पुतण्याच्या शुगर इन्स्टिट्यूटवरती पकडा असल्याची माहिती. वसंतदादा साखर संस्थेवर मुख्यमंत्री फडणवीसांचं निमंत्रण बच्चू कडूंनी धुडकावलं. मुंबईमध्ये बोलवलेल्या बैठकीला अनुपस्थित राहणार. शतकानुशतकांचं हिंदूंचं स्वप्न पूर्ण. राम जन्मभूमीवर राम मंदिर पूर्ण. पंतप्रधान मोदींच्या हस्ते 25 नोव्हेंबरला होणार ध्वजारोहण. आरोप करणं सोपं, पण चौकशीशिवाय निष्कर्ष काढणं चूक. निंबाळकरांवरील आरोपांवर उदयनराजेंची प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयानं दिली 2800 जन्म प्रमाणपत्र बोगस. छत्रपती संभाजीनगरमधील बोगस जन्म प्रमाणपत्र झाली रद्द. छत्रपती शिवरायांच्या शौर्याचा थरार कोल्हापूरकरांना अनुभवता येणार. अफजल खानाच्या कोथळा बाहेर काढणारी वाघनखं पोहोचली कोल्हापुरात. वाघनखांचं कोल्हापुरात प्रदर्शन सुरू. हरणकार गंगाराम गवाणकर यांचं निधन. वयाच्या 86व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. ठाकरेंनी टीकेचा नीच स्तर गाठला. चंद्रशेखर बावनकुळेंकडून उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची तुलना महाअजस्त्र अजगराशी. निर्धार मेळाव्यात उद्धव ठाकरेंची जीभ घसरली. जैन मुनी निलेशचंद्र विजय यांचे 3 नोव्हेंबर पासून उपोषण. दादर येथील कबूतरखाना बंद केल्याच्या निषेधार्थ उपोषण केल्याची माहिती. पावसामुळे नाशकातील द्राक्ष शेती धोक्यात. फळसाधारण न झाल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान. शेतकऱ्यांना द्राक्ष बागेवर चालवली कुऱ्हाड. रेल्वे स्टेशनवर जन्मलेलं बाळ बरं झालं. बाळाच्या हृदयाला होतं छिद्र. बाई आणि आई यांच्यावर होते कुपर रुग्णालयामध्ये उपचार सुरू. मनसेच्या मोर्चाचा पहिला टीजर आला. मुंबईमध्ये मनसेचा 1 नोव्हेंबरला मोर्चा. मोर्चामधून ठाकरे बंधू पुन्हा एकत्रित येणार. मुख्यमंत्री कुठल्या अधिकारामध्ये निंबाळकरांना निर्दोष ठरवतायत. सुषमा अंधारे यांचा फडणवीसांना थेट सवाल. फलटण बलात्कार प्रकरणी मुख्यमंत्र्यांचा दावा वादात. नागपूरच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये लावणी दिवाळी मिलन. कार्यक्रमात वाजले की 12वर ठेका. पक्ष कार्यालयातील लावणीचा व्हिडिओ व्हायरल. पैशाच्या लालसेपोटी प्रमोद महाजनांची हत्या. प्रकाश महाजनांचा खळबळजनक आरोप. सारंगी महाजनांनी आरोप फेटाळले. केंद्रीय निवडणूक आयोगाची मोठी घोषणा. SIRचा दुसरा टप्पा जाहीर. 12 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांचा समावेश. वरळी मतदारसंघामध्ये 19,333 मतदारांची गडबड. बऱ्याच मतदारसंघांमध्ये वडिलांचं आणि पतीचं नाव सारखंच. वडिलांचं नाव बदलून पतीचं नाव केलं. आदित्य ठाकरेंचा आरोप. निवडणूक आयोगाविरोधात आक्रमक व्हा. 1 नोव्हेंबरच्या मोर्चासाठी ताकद लावा. राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आदेश. ताकदीनं लढा. विरोधक संपवून टाका. अमित शहांचं स्थानिक निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना कानमंत्र. यशोमती ठाकूर यांच्या टीकेला रवी राणांचं प्रत्युत्तर. अहंकाराची भाषा वापरणं योग्य नाही. मी जो किराणा खातो तोच वाटप करतो. रवी राणांचं स्पष्टीकरण. पुण्यातील SRA ऑफिसवर वंचितचा मोर्चा. प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये निघाला मोर्चा. ढिसाळ कारभाराविरोधात वंचित आक्रमक. सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांच्या जावयावर गंभीर आरोप. त्रासाला कंटाळून निवृत्त शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न. रोहित पवारांनी केला व्हिडिओ ट्विट. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये राणे बंधू आमने सामने येण्याची शक्यता. शिवसेना 100% निवडणुका जिंकणार. निलेश राणेंना विश्वास. तर स्वबळावर किंवा मैत्रीपूर्ण लढत लढवून निवडणुका लढवू. नितेश राणेंचं वक्तव्य.